तर नमस्कार, मी डॉक्टर योगेश भीमराव फुंदे, सुरक्षित माता व सुरक्षित बालक या सदरामधील आज मी आपल्याला काही माहिती सादर करणार आहे. माझं माऊली कृपा हॉस्पिटल म्हणून मिरी रोड शेवगाव येथे हॉस्पिटल आहे. आज एक खूप इंटरेस्टिंग पेशंट आली होती, तर मी म्हटलं की ती माहिती सर्वांसोबत शेअर करू. एकदम सोपी गोष्ट होती. पेशंटला डिलिव्हरीची तारीख काय हे कसं कळतं? तर मी सांगतो, सुरुवातीला आपल्याकडे गावाकडे एक साधारणतः मान्यता असते की गरोदरपणाची जी तारीख असते ती आपण डिलिव्हरीची तारीख कशावरून काढतो? मासिक पाळीनुसार काढतो. जर मासिक पाळीचा पहिला दिवस धरला, उदाहरणार्थ समजा आज तारीख आहे 3 सप्टेंबर, आज जर मासिक पाळीचा पहिला दिवस असेल तर त्या पेशंटची डिलिव्हरीची तारीख अजून 9 महिन्यानंतर येते, बरोबर? आणि 9 महिन्यानंतर आपण 9 महिने 9 दिवस म्हणतो, आमच्या भाषेमध्ये आम्ही 9 महिने 7 दिवस म्हणतो. तर आज 3 सप्टेंबर आहे, तर त्यांची पेशंटची डिलिव्हरीची तारीख आमच्या मते येईल 3 + 7 10, आणि सप्टेंबरमधून समजा 9 महिने ॲड केले तर जून, तर 10 जून 2026 अशी तारीख येईल. हे साधारणतः 9 महिने 7 दिवस किंवा 10 ल्युनार मंथ्स, चंद्राचे 10 महिने किंवा मग 40 आठवडे असा कालावधी असतो. ठीक आहे. हे कोणा बाबतीत झालं? ज्यांची मासिक पाळी नियमित आहे त्यांच्या बाबतीत. जर एखाद्या महिलेची मासिक पाळी अनियमित असेल, मागे पुढे असेल, त्यांना समजा मग काही कारणामुळे त्यांना बाळ कधी राहिलं हे लक्षात नसेल आलं, तर तशा पेशंटसाठी आजकाल सोनोग्राफीमुळे त्यांच्या डिलिव्हरीची तारीख समजणे हे खूप सोपं झालेलं आहे. पण आपली गल्लत कशी होते? आपण प्रत्येक सोनोग्राफीमध्ये ती डिलिव्हरीची तारीख पाहतो. तर सोनोग्राफी आपण सुरुवातीला करत असताना मी मागे सांगितलं होतं, सोनोग्राफी आपण पहिले 3 टप्प्यात करतो. पहिले 3 महिन्यात, मधल्या 3 महिन्यात, शेवटचे 3 महिने. तर तारखेसाठीची सोनोग्राफी जी असते ना, पहिले 3 महिने झाल्यानंतर जेव्हा NT-NB स्कॅन करतो, तर तेव्हा एक डेटिंग स्कॅन म्हणून आपण त्याला संबोधित करतो. तर ती तारीख डिलिव्हरीची तारीख आहे असं म्हणून संबोधावं. आता मी तुम्हाला म्हटलो की सकाळीच की आज एक इंटरेस्टिंग केस झाली होती. त्या पेशंटची डिलिव्हरीची तारीख 15 सप्टेंबर पहिल्या सोनोग्राफीनंतर होती. त्या पेशंटचं पूर्वी सिझर झालेलं होतं. तर सिझर झाल्यामुळे आम्ही डॉक्टर लोक काही कारणामुळे जर परत सिझर करायचं असेल तर डिलिव्हरीच्या तारखेच्या अंदाजे 15 दिवस आधी सांगतो. त्या पेशंटला 30 ऑगस्ट डिलिव्हरीची तारीख त्यांची ठरली होती. सर्व व्यवस्थित चालू होतं. पेशंटने त्यांची सगळ्यात शेवटची जी सोनोग्राफी गेली त्याच्यामध्ये 28 सप्टेंबर तारीख आली. ती का आली? कारण बाळाच्या वाढीनुसार तारीख मागे पुढे होऊ शकते. मग ती जी तारीख आली 28 सप्टेंबर, पेशंटने एक लक्ष ठेवलं होतं, तारखेच्या 15 दिवस आधी डिलिव्हरी करायची. डॉक्टरांशी त्यांनी चर्चाच नाही केली. डॉक्टरांशी बोलले असते, डॉक्टरांनी बरोबर सांगितलं असतं की ही तारीख मागे पुढे येऊ शकते. पण पेशंटची सोनोग्राफी झाली, पेशंटनी डॉक्टरांशी संवाद नाही केला, आणि मग पेशंटने 28 तारखेच्या परत 15 दिवस वजा, पेशंट म्हटले आता परत 15 सप्टेंबरला डिलिव्हरी करू. आणि पेशंटला काही कारणामुळे काल रात्री पहाटे 2 वाजता डिलिव्हरीच्या काळा सुरू झाल्या. पेशंट मग शेवगावला आली, शेवगावमध्ये काही ठिकाणी गेली, रात्री भुलेचे डॉक्टर भेटत नव्हते. 1-2 ठिकाणाहून मग त्यांना सांगितलं की तुम्हाला नगरला जावं लागेल. पेशंटला जोराच्या काळा चालू, त्यात पेशंटला ब्लिडिंग चालू, आणि पहिलं सिझर असल्यामुळे पेशंटला ब्लिडिंग चालू असल्यामुळे पेशंटने मग काय केलं, आमच्या हॉस्पिटलला आले. मी तपासलं. तपासणीनंतर असं लक्षात आलं की रस्ता तर फार उघडलेला आहे, पहिले सिझरचे टाके तुटू शकतात, फुटू शकतात असं वाटलं. तर मग आम्ही त्यांना तात्काळ भरती करून घेतलं. सुदैवाने पेशंटची डिलिव्हरी नॉर्मल झाली. पहिले सिझर असताना नॉर्मल करणं माझ्यासाठीही रिस्की होतं, पण सुदैवाने झाली. गर्भपिशवीला बाळाला काही त्रास झाला नाही. आज ऐन बाळ सुरक्षित आहे. पण हा जो तारखेचा गोंधळ आहे हा कायम लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही एक लक्षात ठेवा की पहिल्या 3 महिन्यानंतर जी सोनोग्राफी होते ती जी तारीख असते ती डिलिव्हरीची तारीख असते. नंतरचे जे तारखा असतात त्या डिलिव्हरीच्या तारखा नसतात. आता ह्या पेशंटची मी तुम्हाला उदाहरणासाठी फाईल दाखवतो. कॅमेरा इकडे घ्या. ही त्यांची पहिली तारीख होती डिलिव्हरीची सोनोग्राफीची, ज्याच्यामध्ये त्यांना 15/9 अशी तारीख दिलेली आहे डिलिव्हरीची. हे स्कॅन कधीचा आहे? 6 आठवडे 5 दिवसांचा. त्याच्यानंतर दुसरा स्कॅन आहे त्यांचा, हे पहा, हा अंदाजे 20 आठवड्याचा स्कॅन आहे. याच्यात 14/9 तारीख दिली आहे. अंदाजे ही पकडायला पाहिजे. यांच्या डेटिंग स्कॅन मला सापडत नाही आहे, कारण ही माझी रजिस्टर्ड पेशंट नाही आहे. आणि सगळ्यात शेवटची जी सोनोग्राफी आहे, तुम्हाला जी सांगितलं पेशंटची गल्लत झाली, त्याच्यामध्ये हे पहा, इथं पेशंटला 28/9/2025 तारीख हे पेशंटने ही वाचली, आणि यानुसारच पेशंटने मनानेच ठरवलं आपल्याला आता 15 तारखेपर्यंत थांबायचं आहे. ठीक आहे. तर इथून पुढे कायम लक्षात ठेवा, 3 महिन्याची सोनोग्राफी जी तारीख असते डिलिव्हरीची, ती डिलिव्हरीची तारीख असते. काहीच नाही कळालं तुमच्या डॉक्टरांना विचारा. धन्यवाद.